Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये एक पॉईंट सांगितला आहे, प्रॉडक्ट नॉलेज. ओके, उत्पादनाचं ज्ञान हा पॉईंट आपण आज बघणार आहोत. काय सांगितलं आहे तुम्हाला? प्रॉडक्ट नॉलेज म्हणजे उत्पादनाचं, वस्तूचं नॉलेज हे आपल्याला असलं पाहिजे, आपल्याला म्हणजे ग्राहकांना असलं पाहिजे. आजचे ग्राहक बघा कसे आहेत, डिजिटल कनेक्शनशी डिजिटली कनेक्टेड आहेत आजचे ग्राहक, किंवा त्यांना कनेक्ट केलं आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सामाजिक नेटवर्क आहेत आणि खरेदी केलेल्या उत्पादनावरील सर्व माहिती त्यांनी आपल्या विक्री कार्यसंघाशी किंवा आपल्या सेल्स डिपार्टमेंटशी बोलण्यापूर्वी गोळा करणे हे पसंत केले सध्या. परंतु तथापि एक बुद्धिमान ग्राहक आपल्या विक्रेत्यांकडे कठीण प्रश्नासह संपर्कही साधू शकतो. बघा, काही ग्राहक असतात की त्यांना ऑलरेडी ती प्रोडक्ट्स जे असेल, वस्तू जे असेल ते आपण मार्केटमध्ये विकायला नेण्या अगोदरच त्यांनी त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन काढलेली असते. किंवा आपल्याला एखादा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर प्रोडक्ट घेण्या अगोदर आपण काय करतो, त्या वस्तूची सर्व इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो, माहिती कलेक्ट करत असतो, की जेणेकरून प्रोडक्ट घेतल्यानंतर, प्रोडक्ट परचेस केल्यानंतर आपल्याला असं वाटत नाही की हां आपण याची माहिती अगोदर ती घ्यायला हवी होती. ओके, त्यासाठी काही स्मार्ट म्हणता येईल, स्मार्ट ग्राहक असतात की जे आपण वस्तू परचेस करण्या अगोदर त्या वस्तूची सर्व इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करतात. आणि काही स्मार्ट ग्राहक असे असतात की ते जे काही सेल्समन असतील, विक्रेते असतील, त्यांच्याकडे काही कठीण प्रश्न घेऊन येत असतात किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत असतात. त्यांना त्या प्रोडक्ट्सबद्दल काही कठीण प्रश्न असू शकतात, काही क्वेरीज असू शकतात, प्रॉब्लेम्स असू शकतात, किंवा त्यांना काही सजेशन द्यायचं असेल. ओके, त्याच्यासाठी ते काय करत असतात, विक्रेत्यांबरोबर कॉन्टॅक्ट करत असतात. आपल्या वेबसाईटवर उत्तर न घेता श्वेतपत्रिका किंवा सोशल मीडिया पोस्ट इत्यादी. बघा, तर ग्राहक हा विक्रेत्यांना काय करतात, काही ग्राहक काय करतात, विक्रेत्यांना कठीण प्रश्न विचारत असतात. प्रश्न विचारणं म्हणजे डिरेक्टली जाणून त्यांना प्रश्न विचारणं असं आहे का? तर आत्ता सध्याचे बिझनेस काही असे आहेत की त्यांचे अनलिमिटेड कस्टमर्स आहेत, नंबर्स ऑफ कस्टमर्स आहेत त्यांचे. ओके, की जेणेकरून प्रत्येक कस्टमर जाऊन त्या सेल्समनला विचारू शकत नाही प्रश्न. त्यासाठी काय केलं आहे की कस्टमर्सना आपल्या प्रोडक्ट्सबद्दल काही प्रॉब्लेम किंवा काही क्वेरी किंवा त्यांना काही सजेशन द्यायचं असेल तर ते देऊ शकतात. पण कशा थ्रू देऊ शकतात? प्रत्येक कस्टमर तर कॉन्टॅक्ट करत नाही, कॉल करून बोलू शकत नाही, किंवा प्रत्येक कस्टमर्सला आन्सर हे कंपनीतील सेल्समन प्रत्येक कस्टमरला कॉल करून आन्सर देऊ शकत नाहीत, किंवा केलेला कॉल हा रिसीव करून त्याच्याबरोबर आन्सर देत बसत नाहीत. तर त्यासाठी काय केलं जातं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज केला जातो. मग सोशल मीडियामध्ये तुमचं इंस्टाग्राम पेजेस असतील, फेसबुक पेजेस असतील, त्यानंतर ट्विटर असेल, वेब चॅट असेल, या थ्रू काय केलं जातं, कस्टमर बरोबर पर्सनल कॉन्टॅक्ट केलं जातं, किंवा कस्टमर हे पर्सनली कॉन्टॅक्ट कंपनीबरोबर किंवा बिझनेसबरोबर करत असतात. आणि आपल्या ज्या काही क्वेरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील, सजेशन असतील, त्या कमेंट थ्रू सोशल मीडियाद्वारे काय कंपनीपर्यंत पोहोचवल्या जातात. आणि काही कंपन्या अशा आहेत की त्या इच अँड एव्हरी कस्टमर्सला रिप्लाय देत असतात. ओके, बघा, काही बुद्धिमान ग्राहक असतात की जे विक्रेत्यांकडे कठीण प्रश्न घेऊन आलेले असतात. मग ते सोशल मीडिया थ्रू त्यांना विचारले जातात. मग सोशल मीडिया थ्रू कमेंटद्वारे असेल किंवा मेसेज, ईमेल किंवा एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करून तिथं त्यांना सजेशन किंवा प्रॉब्लेम विचारणं हे काम केलं जातं ग्राहकांकडून. आणि आपले कर्मचारी ते वैयक्तिक कनेक्शन बनवण्यासाठी पुरेसे सुसज्ज असतात. कारण ग्राहकांबरोबर वैयक्तिक कनेक्शन किंवा वैयक्तिक संबंध, पर्सनल रिलेशन बिझनेसला मेंटेन करणं हे अतिशय आवश्यक असतं. ज्या वेळेला एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन एखाद्या कस्टमर्सबरोबर पर्सनल रिलेशन मेंटेन करत असते लॉंग टर्मसाठी, त्यावेळेला नक्कीच ते कस्टमर्स त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला प्रॉफिट अचीव करून देत असतात, प्रॉफिट मिळवून देत असतात.
जो कस्टमर्स बरोबर लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग रिलेशन मेंटेन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. त्यासाठी CRM म्हणजेच ग्राहक संबंध व्यवस्थापन हा सॉफ्टवेअर किंवा ही सिस्टीम यूज केली जाते. मोस्टली यूज केली जाते CRM सॉफ्टवेअर, मोस्टली यूज केली जाते सिस्टम. ओके. आपल्या संभाव्य ग्राहकांसाठी विश्वासार्ह अनुभव प्रदान करेल आणि आपल्या संस्थेचा विजय परिस्थितीसाठी मोजमाप देऊ शकेल. बघा, ज्या वेळेला पर्सनल रिलेशन मेंटेन केलं जातं कस्टमर बरोबर, त्यांच्या क्वेरी सोडवल्या जातात किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात, सजेशन व्यवस्थित ऐकून घेऊन त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात त्या सजेशनमध्ये, किंवा त्यांना काही जर एक्सपेक्टेशन असतील तर ते त्यांचे पूर्ण केले जातात. त्यावेळेला नक्कीच कस्टमर्स बरोबर असणारं रिलेशन हे बिझनेस ऑर्गनायझेशनचं काय होत असतं, लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग मेंटेन होत असतं आणि ते होणं अतिशय आवश्यक आहे. आता वस्तूचं ज्ञान आपण हा पॉईंट बघतोय, त्यामध्ये हे सर्व पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आमच्या उत्पादन ज्ञान प्रशिक्षण सोल्युशन्समुळे जगातील एक आघाडीच्या जागतिक मीडिया कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात कशी मदत केली ते पहा. आता बघा, की उत्पादनाचं ज्ञान हे ग्राहकांना असणं आवश्यक आहे, कर्मचाऱ्यांना असणं आवश्यक आहे. त्यासाठी काय केलं जातं, वेगवेगळ्या कंपन्या प्रशिक्षण देतात. त्यामध्ये एक आघाडीची जागतिक मीडिया कंपनी तिनं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना कशी मदत केली ती पहा. यामध्ये त्याचबरोबर ती एक केस स्टडी होती, ती केस स्टडी आपण इथं बघणार नाही आहोत. त्यामध्ये काय सांगितले, उत्पादन ज्ञानाचं महत्त्व, प्रोडक्ट नॉलेज इम्पॉर्टन्स. त्यामध्ये विक्री बंद करण्यासाठी उत्पादनाचं ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. बघा, विक्री बंद करण्यासाठी उत्पादनाचं ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. यामुळे ग्राहकांमधील विश्वास आणि आदर निर्माण होतो. बघा, विक्री बंद करण्यासाठी उत्पादनाचं ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे आणि यामुळे ग्राहकातील जर उत्पादनाचं ज्ञान असेल तर ग्राहकांमधील विश्वास हा वाढत असतो. ग्राहकांना जर प्रोडक्टचं नॉलेज असेल, वस्तूचं ज्ञान जर असेल तर तिथं ग्राहकांमधील विश्वास हा वाढत असतो, ग्राहकांबद्दल आदर तिथं निर्माण होत असतो. जो पॉझिटिव्ह कस्टमर असेल, सकारात्मक ग्राहक असेल, त्याचा अनुभव हा पॉझिटिव्ह असतो. या परिस्थितीमध्ये उत्पादन ज्ञानाचं महत्त्व हे स्वतःचं प्रतिनिधित्व करत असतं. बघा, उत्पादन ज्ञानाचं महत्त्व हे स्वतःचं प्रतिनिधित्व करत असतं आणि ते करणंही तेवढंच गरजेचं आहे. जर वस्तूचं माहितीच तुम्हाला नसेल तर तुम्ही कोणती वस्तू परचेस करणार, का परचेस करणार. ओके. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कठीण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये काय सांगितले, बऱ्याच ग्राहकांनी आपल्याला कॉल करण्यापूर्वी आपल्या उत्पादनावर किंवा सेवेवरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले असेल. बघा, बऱ्याच ग्राहकांनी आपल्याला कॉल करण्यापूर्वीच आपल्या उत्पादनावर किंवा सेवेवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले असेल, परंतु सहसा असे 2 प्रश्न असतात ज्याचे उत्तर हे ऑनलाईन नसतात आणि सामान्यतः ते असे कठीण प्रश्न असतात की मी तुमच्या ग्राहक सेवेवर काही मिश्रित पुनरावलोकने वाचली आहेत. मला रस्त्यात अडचण आल्यास मी काय अपेक्षा करू शकतो ते मला सांगा किंवा सांगू शकाल का. हा एक प्रश्न असेल ज्याचं उत्तर हे ऑनलाईन नेटवर सुद्धा नसतं. देन येथेच उत्पादनाचे ज्ञान प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे. जर आपली कार्यसंघ वेळेपूर्वी या नकारात्मक भावनांवर शिक्षित असेल आणि त्यांच्यासाठी प्रतिसाद तयार केला असेल तर ग्राहकाला मिळालेले उत्तर हे सामर्थ्यवान आणि संक्षिप्त असेल. जर त्यांना सावध केलं गेलं तर ते बचावात्मक बनू शकतात. बघा, ग्राहकांना जर सावध केलं गेलं तर ते बचावात्मक बनू शकतात, त्यांच्या प्रतिसादावर अडखळतात किंवा त्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं.
ज्यामुळे ग्राहकांचा सर्व विश्वास गमावला जाऊ शकतो. आणि जर ग्राहकांचा विश्वास जर गमावला गेला तर तिथं नक्कीच बिझनेस तुमचा लॉसमध्ये जाणार असतो. कस्टमरचा ट्रस्ट आपल्यावरती जो असतो तो मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे. बघा त्यामध्ये काय सांगितलं, बिल्डिंग ट्रस्ट. ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी ज्या उत्पादनावर, कंपनीवर आणि त्यांच्याशी संवाद साधतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. आणि आत्तापर्यंत तुम्हाला हे माहीत असेल की ज्या व्यक्तीशी त्यांनी संवाद साधला आहे त्यांचे वजन इतके 2 स्रोतांपेक्षा जास्त वजनदार आहे. काय सांगितले, ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी ज्या उत्पादनावर, कंपनीवर आणि त्यांच्याशी संवाद साधला जातो त्यावर विश्वास ठेवणं अतिशय आवश्यक आहे. बघा, ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी ते काय करतात, ज्या कंपनीचं उत्पादन आहे त्या कंपनीशी संवाद साधत असतात आणि त्यांच्यावरती त्यांनी विश्वास ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. आत्तापर्यंत तुम्हाला असं माहिती असेल की ज्या व्यक्तीशी त्यांनी संवाद साधला त्यांचे वजन इतर 2 स्रोतांपेक्षा जास्त वजनदार आहे. यामुळे आपली विक्री कार्यसंघाला माहितीचा विश्वासार्ह स्रोत म्हणून पाहिलं जाणं आवश्यक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे ग्राहक आपल्या उत्पादनाविषयी माहितीसह सशस्त्र संभाषणे प्रविष्ट करत असतात. आपल्या ग्राहकांनी ते आपल्या वेबसाईटवरून किंवा विपणन प्रकाशातून घेतलेल्या गोष्टीसारखे नसल्यास आपल्या ग्राहकांना काय म्हणायचे आहे याची कल्पना करा. हे केवळ कंपनीवरच नव्हे तर विक्रेत्यांवरील सर्व विश्वास काढून टाकते, कारण कोणावर विश्वास ठेवावा हे त्यांना ठाऊक नसतं. हे केवळ आपल्या विक्री संघाकडे उत्पादनाचे पुरेसे ज्ञान नाही हे महत्त्वपूर्ण आहे. बघा, विक्री संघाकडं पुरेसं जर ज्ञान नसेल उत्पादनाचं तर विक्री संघ कोणत्या उत्पादनाची विक्री करणार आहे आणि ज्या उत्पादनाची विक्री करणार आहे त्याबद्दल जर कस्टमर्सनी प्रश्न विचारले तर त्याचे आन्सर देण्यासाठी तो तत्पर असणं गरजेचं आहे, सुसज्ज असणं गरजेचं आहे. त्यानंतर कायम प्रभाव पाडणे. यामध्ये काय सांगितले तुम्हाला, ग्राहक आपल्या उत्पादनावर आणि सेवांवर बरेच संशोधन करत आहेत. यामागील एक कारण म्हणजे जबरदस्त स्पर्धेमुळे ग्राहकांना सर्व उत्पादने समान असल्याचे मानण्यास प्रवृत्त केले. काय सांगितले, ग्राहक आपल्या उत्पादनावर आणि सेवांवर बरेच संशोधन करत आहेत. यामागील एक कारण म्हणजे जबरदस्त स्पर्धेमुळे ग्राहकांना सर्व उत्पादने समान असल्याचे मानण्यास प्रवृत्त केले. उत्पादनामध्येच इतक्या थोड्या फरकाने कंपन्यांना हे जाणवले आहे की ते इतर क्षेत्रातही फरक करू शकतात. आपण बदलू शकता असे एक सोपा क्षेत्र खरेदी अनुभवात आहे. बघा, आपण बदल करू शकतो हे एक सोपं क्षेत्र खरेदी अनुभवामध्ये असतं. परंतु तसं करण्यासाठी आपल्या उत्पादनाचे सखोल ज्ञान आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे. जर आपण ज्या वस्तूचं उत्पादन घेतोय त्याचं जर आपल्याला सखोल ज्ञान नसेल तर आपण कोणत्या वस्तूमध्ये, कोणत्या प्रमाणामध्ये आणि किती बदल आपल्याला करायचा हे आपण इथं सांगू शकत नाही. असं उदाहरणार्थ, ग्राहक एका उत्पादनाबद्दल विचारून संभाषण सुरू करतो, परंतु आपला विक्रेता ओळखतो की हा ग्राहक खरोखर भिन्न उत्पादन किंवा उत्पादनासाठी देखील अधिक योग्य आहे का. आपला विक्रेता त्यानंतरची कारणे स्पष्ट करण्यासाठी पुढे गेला आणि असे केल्याने आता ग्राहकाला काहीतरी शिकवले आहे आणि हे दर्शवले आहे की विक्रेत्यांकडे ग्राहकांची सर्वात चांगली आवड आहे. बघा,
काय दर्शवलं गेलं की विक्रेत्यांकडं ग्राहकांची सर्वात चांगली आवड आहे. म्हणजेच अगोदर रिसर्च करणं गरजेचं आहे की कोणत्या बाजारपेठेमध्ये कोणत्या प्रकारचे ग्राहक आहेत आणि त्या ग्राहकांना कोणती वस्तू घ्यायला त्यांना आवडेल किंवा कोणती वस्तू घेण्यासाठी ते तयार असतात किंवा कोणत्या गोष्टीकडे त्यांचा कल असतो. मग त्यांचा कल फॅशन आणि ट्रेंडनुसार चेंज होतो का? तर साहजिकच ग्राहकांचा कल हा फॅशन आणि ट्रेंडनुसार चेंज होत असतो. फॅशननुसार ते बदलत असतात. उत्पादन ज्ञानाचे फायदे बघा. आता उत्पादन ज्ञान हे किती महत्त्वाचं आहे, त्याचा फायदा काय होऊ शकतो? तर त्याचा फायदा तुम्हाला ज्ञान हे सामर्थ्य आहे आणि आपल्या विक्री दलासाठी ज्ञान हे सामर्थ्य आहे आणि आपल्या विक्री दलासाठी उत्पादन ज्ञान उत्पादन ज्ञान वाढीचे विक्रीचे साधन असू शकते. आपल्या व्यवसायासाठी उत्पादनाचे ज्ञान महत्त्वपूर्ण का आहे या कारणाबद्दल आम्ही इथं आधीच चर्चा केलेली आहे. परंतु खाली दिलेली यादी उत्पादन ज्ञानाचे फायदे अधोरेखित करत असते. खाली दिलेली यादी ही काय करते? उत्पादन ज्ञानाचे फायदे अधोरेखित करत असते, कारण ते थेट आपल्या विक्री कार्याशी संबंधित असतात. त्यानंतर दळणवळण कौशल्ये बळकट करा. काय सांगितलं यामध्ये? तर एखाद्या उत्पादनाची संपूर्ण आणि विस्तृत माहिती एखाद्या विक्रेत्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना उत्पादन सादर करण्याची विविध पद्धती वापरण्यास सक्षम करत असते. बघा, एखादी पद्धती वापरायची आहे तर ती पद्धती वापरण्यासाठी आपण सक्षम आहोत का? आपण तिथं सक्षम असणं अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. एखाद्या उत्पादनाची संपूर्ण आणि विस्तृत माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ती माहिती ग्राहकांपर्यंत आपण पोहोचवणं तेवढंच आवश्यक आहे. बघा काय सांगितले तुम्हाला यामध्ये, ज्ञान हे सामर्थ्य आहे आणि आपल्या विक्री दलासाठी उत्पादन ज्ञान वाढीचं विक्रीचे साधन असू शकतं. उत्पादन ज्ञान हे विक्री वाढीचं साधन असू शकते, कारण उत्पादन ज्ञानाची जर सखोल माहिती तुम्हाला असेल तर नक्कीच तुमच्या वस्तूची विक्री तुम्ही वाढवू शकाल. आपल्या व्यवसायासाठी उत्पादनाचे ज्ञान महत्त्वपूर्ण का आहे या कारणाबद्दल आम्ही आधीच चर्चा केलेली आहे. परंतु खाली दिलेली यादी उत्पादन ज्ञानाचे फायदे अधोरेखित करत असते, कारण ते थेट आपल्या विक्री कार्यसंघाशी संबंधित आहेत. त्यानंतर काय सांगितले? दळणवळण कौशल्ये बळकट करा. यामध्ये एखाद्या उत्पादनाची संपूर्ण आणि विस्तृत माहिती आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे. विक्रेत्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना उत्तरं द्यावी लागत असतात किंवा उत्पादन माहिती ही त्यांना सादर करावी लागत असते. त्याच्या विविध पद्धती असतात आणि त्याच्या ज्या विविध पद्धती असतील त्या विविध पद्धती वापरण्यासाठी विक्रेता हा सक्षम असणं आवश्यक आहे. त्यामध्ये काय सांगितलंय? मजबूत संप्रेषणे किंवा तुमचं जे कम्युनिकेशन असणार आहे, तुमचा जो संवाद असणार आहे तो मजबूत असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचं कौशल्य तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. जे तुम्ही संवाद करणार आहात त्या संवादाची कौशल्य तर तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. जर संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने कस्टमर्सला हँडल करणार आहात? आणि कस्टमर्सला हँडल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे उत्पादन ज्ञानामध्ये किंवा तुमच्या मार्केटिंगमध्ये किंवा बिझनेसमध्ये. जर तुमच्याकडे मजबूत संवाद कौशल्य असेल त्यावेळेला तुम्ही विक्रेत्यास अधिक प्रभावीतेसाठी विक्रीचे सादरीकरण अनुकूल करण्यासाठी सामर्थ्यवान बनवत असता. त्यानंतर उत्साह वाढवते. यामध्ये काय सांगितलंय? सखोल उत्पादन ज्ञानाचे सखोल उत्पादन ज्ञानाचे सशस्त्र उत्पादनात उत्साह आणि उत्पादनाचा विश्वास दर्शवल्यास आपल्या ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो आणि उत्पादनाचे ग्राहकांना मिळणाऱ्या समाधानाविषयी अनिश्चितता दूर केली जाऊ शकते. ओके, बघा, ग्राहकांना जे काही आपल्या उत्पादनापासून समाधान मिळणार आहे ते इथं त्यांना मिळू शकतं. त्यांचा उत्साह वाढू शकतो, त्यांचा विश्वास वाढू शकतो
आत्मविश्वास वाढवतो. यामध्ये काय सांगितलंय, जर एखादा ग्राहक विक्री पूर्ण करण्यास वचनबद्ध नसेल, बघा, जर एखादा ग्राहक विक्री करण्यासाठी वचनबद्ध नसेल तर बघा आत्मविश्वास वाढवतो. यामध्ये काय सांगितलंय, जर एखादा ग्राहक विक्री पूर्ण करण्यास वचनबद्ध नसेल तर तो फरक कदाचित विश्वासार्हतेचा किंवा कमतरतेची उपस्थितीकडे असू शकते. बघा, एखादा ग्राहक जर विक्री पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध नसेल तर तिथं नक्कीच विश्वासाचा प्रश्न निर्माण होत असतो. त्या परिस्थितीमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला हे समजू शकतं की त्या ग्राहकाचा किती प्रमाणामध्ये विश्वास हा आपल्या वस्तूंवरती आहे, आपल्या प्रोडक्ट्सवरती आहे, आणि ते माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. उत्पादनात शिक्षित होणे आणि त्याचे उपयोग यामुळे आत्मविश्वास हा वाढत असतो. बघा, उत्पादनामध्ये शिक्षित होणं आणि त्याचे उपयोग यामुळे काय होत असतं, आत्मविश्वास हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो. त्यानंतर अपेक्षांवर मात करण्यात साहस. बघा, अपेक्षांवर मात कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं, त्यामध्ये सहाय्य कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं. यामध्ये काय सांगितलंय, उत्पादनाच्या ज्ञानावरून प्राप्त केलेली वास्तविक माहिती ग्राहकांचा आक्षेप नोंदवण्यासाठी. बघा, उत्पादनाच्या ज्ञानावरून प्राप्त केलेली वास्तविक माहिती ही ग्राहकांचा आक्षेप नोंदवण्यासाठी वापरली जाऊ शकते. आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी विकल्या गेलेल्या समान उत्पादनाबद्दल समांतर माहितीसह आपल्या उत्पादनाबद्दल ठोस ज्ञान यामुळे आपत्तीचा प्रतिकार करण्यास सहज फायदा इथं होतो आणि होऊ शकतो. उत्पादन ज्ञानाकडे जोर देऊन उत्पादन प्रशिक्षण आपल्या प्रतिस्पर्ध्यांपूर्वी असे ग्राहक अनुभव वितरित करण्यात मदत करणारे अधिक प्रभावी ठरेल. बंद करताना आणि उत्पादनाच्या ज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी येथे एक कोट दिला आहे. बघा काय सांगितले, ज्ञानामधील गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते. ज्ञानामधील गुंतवणूक ही सर्वोत्तम व्याज देत असते. बेंजामिन फ्रँकलिन. आमच्या उत्पादन ज्ञान प्रशिक्षण सोल्युशनमुळे जगातील एका आघाडीच्या जागतिक मीडिया कंपनीनं कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं, ते मी तुम्हाला सांगितले. ओके, सो या पद्धतीनं काय सांगितले तुम्हाला, से इंग्लिश ट्रान्सलेशन. सो तुम्हाला समजलं असेल उत्पादनाचं ज्ञान किती महत्त्वाचं आहे ते. उत्पादन ज्ञान. सध्याचे ग्राहक कसे आहेत, डिजिटलचे कनेक्ट आहेत, डिजिटल मीडियावरती जास्तीत जास्त प्रोडक्ट्सचं प्रमोशन वगैरे आपल्याला केलेलं आपल्याला दिसून येतं. सोशल मीडियावरती जास्तीत जास्त प्रोडक्टचं प्रमोशन, ॲडव्हर्टाइजमेंट हे आपल्याला जास्तीत जास्त होताना सध्या दिसतात. कोणते प्रश्न असे आहेत की त्याची उत्तरे ते प्रश्न कस्टमर्सनी विचारल्यानंतर त्याची उत्तरे त्यांना नेटवर्कसुद्धा मिळत नाहीत. अशा पद्धतीने 1-2 प्रश्न आपण इथं बघितलेत. त्यानंतर ग्राहकांचा विश्वास कशा पद्धतीनं आपल्यावरती असला पाहिजे आणि तो विश्वास आपण कायम कसा ठेवला पाहिजे. त्यानंतर ग्राहकांचा वस्तू खरेदी करत असतानाचा आत्मविश्वास आपल्याला दिसून येतो. त्यांचा विश्वास किती आहे आपल्या वस्तूवरती, आपल्या ब्रँडवरती, किंवा आपले जे वस्तू आपण विकणार आहोत त्या विक्रेत्यांवरती विश्वास किती प्रमाणामध्ये आहे हे आपल्याला इथून दिसून येतं. त्यानंतर उत्पादन ज्ञानाचं महत्त्व किती प्रमाणामध्ये आहे ते आपण पाहिले. त्याचा फायदा काय होतो आपल्याला हे सुद्धा आपण इथं पाहिले. ओके, आत्मविश्वास कशा पद्धतीने वाढवला जातो. त्यानंतर अपेक्षांवर मात करण्यात सहाय्य कशा पद्धतीनं केलं जातं. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, उत्पादनाच्या ज्ञानावरून प्राप्त केलेली वास्तविक माहिती ग्राहकांच्या अपेक्षा नोंदवण्यासाठी वापरली जाऊ शकते. बघा, उत्पादनाच्या ज्ञानावरून
प्राप्त केलेली जी वास्तविक माहिती असेल ती ग्राहकांचा आक्षेप नोंदवण्यासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. बघा, उत्पादनाचं ज्ञान जे असेल त्याच्यावरून जी वास्तविक माहिती ग्राहकांकडून गोळा केली जाते ती माहिती त्यांचा आक्षेप नोंदवण्यासाठी आपण इथं वापरू शकतो किंवा वापरली जाऊ शकते. या पद्धतीनं आपण बऱ्यापैकी माहिती इथं चेक केलेली आहे. उत्पादन ज्ञान, तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की वस्तूचं ज्ञान असणं किती महत्त्वाचं आहे. मग ते ग्राहकांना असेल किंवा विक्रेत्यांना असेल, ओके, ते वस्तूचं ज्ञान असणं किती आवश्यक आहे. थँक्यू.